नमस्कार मित्रांनो, महसूल विभागातील पदोन्नतीची प्रतीक्षा असलेल्या अधिकाऱ्यासाठी मोठी आनंदाची बातमी लोकमतमध्ये आलेली आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वपूर्ण अशी घोषणा केलेली आहे। या बातमीचा संपूर्ण तपशील आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। लोकमत वृत्तानुसार महसूल विभागामध्ये जे काही कार्यरत 47 अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीची प्रक्रिया गेल्या काही महिन्यापासून प्रलंबित होती, आता ही सर्व पदोन्नती पुढील 3 महिन्यांमध्ये पूर्ण करणार असल्याचं आपले महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे। आता या पदोन्नतीमध्ये 23 अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी म्हणजे नियत श्रेणीमध्ये आणि 24 अधिकाऱ्यांना उपजिल्हाधिकारी म्हणून पदोन्नती मिळणार आहे। सरकारने यासाठी अधिकृत आदेशसुद्धा जारी केलेला आहे। अनेक वर्षापासून जी अडकलेली पदोन्नती होती ती प्रक्रिया आता मार्गी लागणार आहे, असं बावनकुळे यांनी लोकमतला बातमी देताना सांगितलं आहे। यापूर्वी सरकारने 121 उपजिल्हाधिकाऱ्यांना नियत श्रेणी देण्याचा निर्णय घेतला होता। त्यानंतर 80 अधिकारी जिल्हाधिकारी म्हणून बढती मिळून गेले। आता तहसीलदार ते उपजिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकारी ते अतिरिक्त जिल्हाधिकारी अशी पुढील पदोन्नती प्रक्रिया सुरू आहे। त्याचबरोबर जे काही आपले मित्र आहेत MPSC करणारे त्यांच्यासाठी MPSC मार्फत पदे भरण्याची तयारी सुरू झालेली आहे। म्हणजेच महसूल विभागातील अधिकाऱ्यांसाठी ही एक मोठी दिलासा देणारी बातमी आहे। 3 महिन्याच्या आत पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे। जर तुम्हाला अशीच सरकारी अपडेट्स आणि पदोन्नतीची माहिती हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू